ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म। तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आता पुढचं सूत्र सांगताय आपल्याला, सर्वदा सर्वभावेन निश्चिंतितैर्भगवान् एव भजनीयः। सर्वदा सर्वभावेन, संपूर्ण आपल्या मनातला एकच भाव असला पाहिजे। काय भाव असला पाहिजे? सगळ्या काळी, सर्व काळी आणि कसं? निश्चिंत, निश्चिंत होऊन. निश्चिंत म्हणजे काय? परमेश्वराचं भजन करतोय किंवा परमेश्वराला भजतोय, परमेश्वराचं गुणगान करतोय, पण काहीतरी चिंता आहे मनात सारखी आणि ते माझं सुटावं म्हणून सारखं भगवंताला भजतोय असं नाही, तर निश्चिंतपणाने केवळ आणि केवळ मला भगवंतच हवा आहे, केवळ भगवंत हवाय आणि निश्चिंत मनाने. कोणती तरी काळजी आहे, कोणता तरी प्रश्न सोडवायचा आहे म्हणून भगवंताला भजायचं नाही आपण. भगवान एव भजनीयः, केवळ भजन करण्यायोग्य, केवळ सेवा करण्यायोग्य केवळ भगवान, बाकी या जगात कोणी नाही. केवळ भगवंत आहे. त्याच्यामुळे सर्वदा सर्वभावेन निश्चिंत इति भगवान एव भजनीयः. सतत कोणत्याही काळामध्ये मनामध्ये केवळ भगवंत. आणि स्थिती कशी पाहिजे आपली? निश्चिंतपणाने, शांतपणाने केवळ भगवंताला भजायचं आहे. तिथे कोणतंही मागणी नाही आहे भगवंताला. याला म्हणायचं परमभक्ती.
म्हणजे असं मनुष्यच केवळ ही अशी भक्ती करू शकतो जो जो मनुष्य दुःख, काळजी, चिंता हे सगळं त्यांनी ठेवून दिलंय परमेश्वराच्या पायाशी. आता त्याचं काही नाहीच आहे. आता जे काही येईल ते भगवंत बघून घेईल. त्यामुळे कुठल्याही काळी, कुठल्याही परिस्थितीत आम्ही काय म्हणतो, हो आता आम्हाला कर्म आहे, आता आम्ही त्या कर्मावरच तर अवलंबून आहोत. ती गोष्ट वेगळी आहे. पण हा लेसन चालला आहे परमभक्तीचा, म्हणून ह्याच्यात सांगितलेलं आहे. असं ते म्हणत नाही आहेत की तुम्ही चुकीचं करता, आणि असंही म्हणत नाही आहेत की तुम्ही बरोबर करता. कारण ज्यावेळी भक्तीचं लेसन चालू आहे त्यावेळी असाच भाव केवळ मनात असला पाहिजे की आमचं असं आता काही नाही, जो भगवंत देईल तेच. नाहीतर आम्हाला कामं आहेत, मग आम्ही उरलेल्या वेळात भक्ती करू, ही परमभक्ती नाही आहे. सर्वदा सर्व भावेनं परिपूर्ण भाव मनात असला पाहिजे. परिपूर्ण भाव. तरच भगवंत आपल्याला भेटू शकतो. पूर्ण मन भरून गेलं पाहिजे त्या भगवंताच्या विचारांनी, भगवंताच्या भक्तीने. सतत असं वाटलं पाहिजे की केवढीही कृपा आहे भगवंताची. आपल्याला आनंद प्राप्त करायला काहीही लागू नये, ही ईश्वराची केवढी मोठी कृपा आहे. आनंद प्राप्तीसाठी पैसेच हवे आहेत, सुखच हवं आहे, मनासारखंच व्हायला पाहिजे असं नसून अशी एक अवस्था आपल्याला आली आहे की ज्याच्यात काहीही असलं आणि नसलं तरी चालेल, पण तरीसुद्धा आनंदच आहे. ही केवढी मोठी परमेश्वराची कृपा आहे. असं आपल्याला ज्यावेळी अनुभवायला मिळेल त्यावेळी ती खरी परमभक्ती. परत तेच भगवद्गीतेत सुद्धा सांगितलं आहे, सर्व भावेन भारत. नाही का? शरण जा पूर्ण भावानी. तू भगवंत म्हणतात तू मला पूर्ण भावानी, सखोल भावानी मला शरण ये. काही राहिलं नाही, तुझी काळजी सगळी मी करीन. सगळी जी परमशांती आहे ती तुला माझ्याच कृपेमुळे मिळेल. जरा विश्वास ठेव आणि मला पूर्णपणे शरण ये. तू कायमचं शाश्वत स्थान मिळवशील. पण हे स्थान मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे? सर्वदा म्हणजे क्षण क्षण सर्व भावेन, मनाचा परिपूर्ण एक आणि एकच भाव पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत एकुलता एक भाव, परिपूर्ण भाव ईश्वराबद्दल. केवळ मी ईश्वराचा, केवळ ईश्वर माझा, ह्या पलीकडे जगातलं जवळचं कोणी नाही. पूर्णपणे हा एकच भाव. सर्वदा सर्व भावेन निश्चिंत. तिसरा गुण, ह्याचं पालन केलं पाहिजे. निश्चिंत, कसलीही चिंता नाही. भगवंत बघून घेणार आहे बास. ज्यानी
थाळी दिली आहे तोच रोटी दिली. निश्चिंत भाव. आणि चौथी गोष्ट म्हणजे काय, तर त्याची प्राप्ती करून घेणं. 4 गोष्टींचं पालन केलं तर आता काय राहिलं आहे जीवनात, आयुष्यात काहीही राहिलं नाही. हळूहळू सगळ्या गोष्टी गळून पडतात. क्षण क्षण सर्वदा परिपूर्ण भावनेने, परिपूर्ण, दुसरा एकही विचार मनात नाही. एक अंश जरी विचार मनात आला तरी तो ईश्वराचं स्थान कमी होतं मनातलं. परिपूर्ण, सर्वदा सर्व भावेनं, निश्चिंत, निश्चिंत होऊन सगळं काही भगवंत बघून देणार आहे. जे मला आवश्यक आहे तेच तो मला देणार आहे. अनावश्यक तो काहीही देणार नाही. परत पुढचा जन्म नको आहे भोगायला लागायला. एक्स्ट्रा काही घेऊन गेलं की परत आणतात आपल्याला. चल ते एक्स्ट्राचं नेलेलं आण परत इथे, त्याच्यासाठी तुला आणलं आहे, ते तू आणेपर्यंत आम्ही तुला सोडणार नाही. हे नको असेल तर ते गणित आपल्याला नाही कळत. मग ते भगवंतावर सोडून द्यायला लागतं. कारण त्याच्याकडे सगळं काय हिशोब जमा आहे आपला. आपल्याला काही आठवतही नाही आता. मागच्या जन्मी आपण कोण होतो, पण मागच्या जन्मी आपण जाता जाता सबमिट केली आहे वही आपली. तो हिशोब घेऊन भगवंत बसलाय. चल तुझं हे राहिलंय, जा आण, आधी तर परत कर. चल तुला हे मिळवायचंय ते मिळव. मग चांगलं वागणं आणि वाईट वागणं हे आपण त्याला लेबल्स लावतो, पण तसा काही नाहीच आहे या दुनियेत. जे काही देणं असेल त्याच्यासाठी एखादं ओव्हर पॉवर होतो आणि ते करतो. बाकी काही नाही, तथ्य काही नाही त्याच्यात. आणि म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करायची, अनावश्यक आहे ते नकोच देस मला, जे माझ्यासाठी कल्याणकारक आहे तेच मला तू दे. मी तर खूप काही मागतो कारण मला समजतच नाही. तू मात्र असं कर जे माझं कल्याणकारक आहे तेवढंच मला दे, अशी प्रार्थना करावी परमेश्वराला. जर निश्चिंत भावानी त्याच्यावर विश्वास असेल तर. मी असं म्हटलं आणि ईश्वराने मला काहीच नाही दिलं, मग मला काहीच नको का? नाही नाही, असं नाही बरोबर. निश्चिंत भाव पाहिजे. निश्चिंत. आपण म्हणतो ना अमका आहे ना आत्ता या कार्यक्रमात, मी अगदी निश्चिंत आहे. म्हणजे काय निश्चिंत म्हणजे काय? कसलीही मला चिंता नाही, मला कोणतीही चिंता नाही, म्हणजे निश्चिंत, पूर्णपणे अवलंबून. तसं पूर्णपणे जे काही ईश्वर करेल त्याची मला अजिबात चिंता नाही. मी निश्चिंत आहे. काय माझा हिशोब आहे तो पाहून घेईल ना. सवय लागली पाहिजे, ही सवय लागली पाहिजे. हे मी पाहू शकतोय का? नाही पाहू शकत. माझ्याकडे आहे का हिशोबाची वही? असली तरी काय, ते केरळी बिरळी लिहिलं असेल, मला कळणारही नाही हिशोब तो. हां, मला काय आठवतंय का गेल्या जन्मीचं? एका गेल्या जन्मातलं नाही, काय काय करून ठेवलेत प्रताप माहीत नाही आहेत. त्याच्यामुळे निश्चिंतपणाने, आणि आपलं वागणं कसं पाहिजे, निसंशय परिपूर्ण भक्ती, निसंशय. त्याला फळं चांगली येणारच आहेत. बाकीचे तर काही टक्के टोणपे सगळ्यांनाच आहेत, ते गतजन्मावर अवलंबून आहेत. पण परमेश्वरावर जेव्हा विश्वास टाकायला आपण शिकू ना, तेव्हा तो व्यवस्थित आपल्या जीवनाचा क्रम लावतो.
आणि थोडंफार काही चुकलं असेल तर चल, हे तुझं थोडंसं चुकलेलं घेऊन टाक बरं, ही पनिशमेंट, मोकळा होशील. घेऊन टाक बरं ती एक पनिशमेंट, मोकळा होशील. मग ही भाषा ईश्वराची आपल्याला कळली पाहिजे ना. एवढ्या गोष्टीत आपण अतिशय दुःखी होतो आणि माझ्यासारखं दुःख कोणालाच नाही म्हणतो. आणि मग मी खूप सुखी आहे हे बघण्यासाठी मला लोकांचं खूप मोठं दुःख पाहावं लागतं. अरे म्हणजे काय, मी सुखी आहे मला कळावं म्हणून लोकांनी काय खूप दुःखी झालं पाहिजे का? काय हे? माझे विचार ते एकदम सखोल पाहिजेत. जे मी केलंय ते मी भोगणारच आहे. जे भोगावं लागतंय ते मी केलेलंच आहे. काळ्या दगडावरची रेघ. आणि मग काही कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. दुसऱ्यांना नाही, ईश्वराला नाही, कोणालाच नाही. निश्चिंत भावाने त्याच्यावर विश्वास टाकून सतत भक्ती करून आणि अखेरीस त्याला प्राप्तच करून घेतलं पाहिजे आपण. मग काही राहत नाही शिल्लक, कोणतीही मागणी राहत नाही. आपल्याला काय सवय झाली आहे माहिती का? काहीतरी मनाविरुद्ध झालं, काहीतरी आपल्याला हवं ते मिळालं नाही, चिंता, काळजी, दुःख, अशी आपली मनोवृत्ती आहे. जरा थोडंसं काहीतरी वेगळं झालं, खूप चिंता, खूप कटकट, खूप क्रोध, खूप हे खूप ते, अशी आपली मनोवृत्ती आहे. म्हणजे काहीतरी झालं की सगळे इंद्रिय मनबुद्धी सगळे बडबड करायला लागतात आपल्याला. आलं लक्षात? तर ही जी मनोवृत्ती आहे ना आपली, ती अखंडपणे सगळा भरोसा ईश्वरावर टाकून त्याची जर भक्ती मनामध्ये, आणि हे पहा, हे अशक्य अजिबात नाही आहे. तुम्ही म्हणाल काय कामं करूच नको का, सारखी भक्तीच करू का? भक्ती करायला वेगळा वेळ काढावाच लागत नाही. भक्ती ही मनामध्ये करायची आहे, देहानी भक्ती करायची नाही. आपल्याला देहानी भक्ती करायची नाही, देहानी कर्म करत राहायचंय, मनानी भक्ती करत राहायची, बुद्धीनी बौद्धिक कर्म करत राहायची, मनानी सचिंत निश्चिंत भक्ती करत राहायची. निश्चिंत कर्म करता करता सुद्धा भक्ती करता येते. सहज ती भक्ती होते उलट कर्म करताना. कारण कर्म करताना आपलं सहज मन असतं. काहीही कर्म करत असलो तर आपलं मन गुंतलेलं असल्यामुळे ते मन कसं असतं, सहज मन असतं. त्यामुळे त्या मनामध्ये भक्ती केलेली ही चांगली असते. पण एरवी आपण नुसते बसलो की आपलं मन तुलना करणारं असतं. कशाची तरी तुलना करतं सारखं. हा असा तो तसा, हे चांगलं झालं ते वाईट झालं, हे उत्तम झालं हे जरा बरं झालं, हे फळ कडू आहे हे फळ गोड आहे. याला म्हणतात तोलू मन. तोलू मन म्हणजे तुलना करणारं मन. हे कुठे दिलेलं नाही असं, माझ्या डेफिनेशन्स आहेत. तोलू मन म्हणजे तुलना करणारं मन. आणि दुसरं मन जे आहे ते सहज मन आहे. सहज मन म्हणजे त्याच्यात काही
भाव नसतात, सरळ सरळ वागतं ते. काही त्याच्यात जास्त देणं घेणं नसतं, कशाला लेबल लावत नाही ते. त्याला म्हणतात सहज मन. कर्म करताना सहज मन उपलब्ध असतं. नुसते जेव्हा आपण बसतो आराम करतो तेव्हा हे लबाड मन म्हणजे तोलू मन येतं. आता किती बरं वाटतंय, मग अशी उन्हात किती वाईट वाटत होतं. किती हे ऊन, किती हा छान पंखा, हे सगळं तोलू मन बोलतं. आणि ते तोलू मन असतं ना, त्या काळामध्ये म्हणजे त्याच्या प्रेझेन्समध्ये भक्ती होऊ शकत नाही. त्याच्या प्रेझेन्समध्ये भक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून एकीकडे कर्म करत राहणं आणि एकीकडे हे 4 नियम सर्वदा सर्व भावेषु, प्रत्येक क्षणी परिपूर्ण भावाने. नंतर 3रं निश्चिंत होऊन, ईश्वरावर पूर्ण भरवसा टाकून आणि त्याला प्राप्त करण्याचा परमभक्तीचा मार्ग आपण अचरत जावा. कर्म करतानाच हे शक्य आहे आणि म्हणून आपल्याला कर्म आहेत. संपूर्ण जर सतत संपूर्ण भगवंताला आपण शरण गेलोत तर तो भाव यायला काही कठीण नाही. कशाचा भाव? निश्चिंत भाव. आपण कधी असं जाऊन पाहिलंय का? आणि एकदा दोनदा नाही जाऊन होणार ते. कंटिन्युअसली भगवंताला आपण शरण गेलो, या ना त्या निमित्ताने भगवंता हे काम झालं, तुझ्या कृपेशिवाय नाही होत, या ना त्या निमित्ताने. किंवा मी आता कधी काम झाल्यावर आणि कधी काम व्हायच्या आधी, भगवंता आता मी हे काम करणार आहे पण ती तुझीच सेवा आहे भगवंता, माझ्याकडनं चांगलं करून घे. माझं सगळं मन बुद्धी माझं कर्म मी सगळं तुला समर्पित केलं आहे. कधी काम करण्यापूर्वी, कधी काम झाल्यावर. मला काही खूप छान करायचं आहे, मला काही खूप मोठं नाव कमवायचं आहे या विश्वामध्ये, असं नाही आहे इथे. इथं हा भाव आहे की भगवंताची सेवा करायची आहे. तो भाव आपण आपल्या मनामध्ये प्रोड्यूस करावा लागणार आहे, निर्माण करावा लागणार आहे. तो भाव सतत करून 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 तो भाव आपल्यामध्ये जागृत होणार आहे. जागृत भाव आहेच, पण तो जागृत करण्यासाठी कंटिन्युइटी पाहिजे त्याला. सदैव, आजच्या सूत्रात सांगितलेलं आहे, सदैव करावं, सर्वदा सर्व भावेषु. तो भाव आला पाहिजे परत मनात. कंटिन्युअस समर्पण पाहिजे कोणत्या ना कोणत्या कारणाने. समर्पण हे यांत्रिक नाही होता कामा. हो भगवंता माझं तुला समर्पण, आता मी चाललो कामाला, असं नाही. हे नाही बरोबर. सर्व भावेनं, सर्व भावेनं आणि निश्चिंत. निश्चिंत म्हणजे काय? आता मी पूर्ण समर्पण केलंय भगवंताला,
निश्चितच तो चांगलं घडवून आणि मला काळजी करण्याचं कारण नाही. ईश्वराची सेवा आहे. एवढं तरी असलं तरी परत करताना हिरी जबाबदारी घेऊनच कर्म करायचं आहे. कारण कर्म भगवंत करत नाहीये, तो फक्त ती कृपा, ती समर्थता ती आपल्यामध्ये आणतोय. तो काही करत नाहीये. मी नुसतं बसून नाही राहायचंय. ते सामर्थ्य तो आपल्याला देतोय आणि म्हणून तिथे तत्परतेने करायचं तर आपणच आहे, पण त्याच्या कृपेशिवाय काही नाही. शारीरिक, मानसिक, बौद्धिक स्तरावर सगळा हाच विचार जर आला तर काय होतं माहिती का? ज्याप्रमाणे या दिवसात बघा मोगऱ्याची फुलं येतात, नुसतं ते खिडकीच्या बाजूला झाड असेल तरी वाऱ्याबरोबर जसं सगळा सुगंध घरात येतो, तसं दरवळ, सुगंधाचा दरवळ आपल्या भावनांना आला पाहिजे. तसं सुगंधाचा दरवळ आला पाहिजे आपल्या भावनांना. इतकी सुंदर भक्ती पाहिजे आपली. उत्स्फूर्तपणे. आणि आपल्या या ग्रुपमध्ये तर सगळे उत्स्फूर्तपणे भजन गातात. त्याचं कारण मनाची शुद्धता आहे. उत्स्फूर्तपणे अगदी मन निर्मळ असेल तर असं होतं. फार गायनाच्या मागे लागत नाही कोणी की कसं छान सुस्वर संगीत येते, आणि तशात भाव खूप आहेत आणि हे असलं पाहिजे. आता भजन गाण्यात भाव आहेत बरोबर आहे, पण आपल्या प्रत्येक कर्मामध्ये आणि प्रत्येक उठण्या बसण्यामध्ये भगवत भाव असायला पाहिजे. संतांचं जीवन यापेक्षा काय वेगळं असतं? हेच असतं त्यांचं जीवन. आपल्याला त्यांच्या अस्तित्वात आनंद का होतो? कारण या अशा पद्धतीने भगवंताला आपल्यामध्ये, स्वतःमध्ये ते जागृत ठेवतात आणि म्हणून तिथं परमेश्वराचं अस्तित्व आहे, म्हणून त्यांना सोडावंसंच वाटत नाही. तसं काही त्यांच्याशी आपण काय फार घरातल्या फार मोठ्या गप्पा करतो आणि आपलं मन हलकं होतं असं नाही आहे. काहीही बोला, कोणतेही बोबडे बोला, आनंदच होतो. काय बोललो? काही नाही, काहीच नाही तसं विशेष बोललो, पण तरी सुद्धा आनंद, परमानंद होतो. ज्याला हा अनुभव येतो तो असं म्हणूच शकत नाही की मी भगवंताला बघितलंय. तो मौनच होतो एकदम आणि अत्यंत कृतकृत्यता वाटायला लागते त्याला. तो त्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही.
कारण तो ईश्वराशी एकरूपच झालेला असतो. आणि पुन्हा पुन्हा त्या एकरूपतेतनं जरी तो बाहेर आला, नुसती भगवंताची आठवण जरी झाली तरी त्याला भरून येतं, अगदी त्याचे डोळे भरून येतात आणि त्याला कृतकृत्यता वाटते. आता ईश्वराच्या ऋणातनं कसं मुक्त होऊ असं त्याला वाटतं. आणि पुन्हा पुन्हा त्याच्या डोळ्यातनं अश्रू येतात. तो काहीही सांगू शकत नाही. जो सांगतो की मी ईश्वराला पाहिलं आणि मला फार आनंद झाला, ते खोटं आहे. त्याला ईश्वराला नाही प्राप्त झालेला. कारण जो ईश्वराला पाहतो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक पातळीवर आणि इंद्रिय पातळीवर पाहतच नाही. पहिली गोष्ट, त्या सगळ्यांच्या पलीकडच्या पातळीवर तो पाहतो, म्हणजे जाणवतो त्याला. ती जी अतींद्रिय अवस्था आहे तिथे त्याला परमेश्वर जाणवतो. मग या इंद्रिय अवस्थेत आल्यावर त्याला कसं काय कळेल बरं की मी ईश्वर पाहिला? कळू शकतच नाही. निशब्द असतो तो. त्यामुळे या देहावरच्या या वाणीनी बोलायला लागलं कोणी की मी ईश्वर पाहिला, तर ऐकून घ्यावं. फक्त खोटं आहे असं म्हणू नये, पण समजावून घ्यावं. ईश्वराचं तत्व हे अवर्णनीय असतं. ते ज्याच्या आत असतं ते कळूनच येतं, सांगावं लागत नाही. अवस्था म्हणजे आपल्याला इतकी आली पाहिजे, भक्तीची अवस्था एवढी आली पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, माहिती असावी एखाद वेळेस. गोष्ट म्हणजे गोष्ट नाही आहे की ध्रुव बाळ जो आहे तो वनात जातो ना की मला ढळपत पाहिजे म्हणून. ती गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. पण तो वनात जातो आणि इतकी म्हणजे इतकी नारायणाची आराधना करतो. छोटा बाळ असतो तो, नारायणाची खूप आराधना करतो आणि फार काही नारायण परीक्षा नाही घेत. म्हणतो दरवेळी बाळ मी आलो आहे. नारायण म्हणतो बाळ मी आलो आहे. ध्रुव छोटा असतो ना, आराधना जबरदस्त करतो, पण लहान असतो, छोटा बाळ. असं म्हटल्यावर भगवंताची ही आज्ञा आहे असं मानून तो डोळे उघडतो. डोळे उघडल्यावर कुठे काय, त्याला सगळी माया दिसते, भगवंत दिसतच नाही. असं अनेक वेळा होत असणार. असंच अनेक वेळा घडल्यानंतर भगवंत म्हणतो, असंच ध्रुव पुन्हा आराधना करत असतो आणि अतिशय खूपच मोठी साधना, खाण्यापिण्याचं भान नाही. तर नारायण येतो पुन्हा, बाळ मी खरंच आलो आहे,
बाळ डोळे उघड, मी आलो आहे. ऐकत नाही ध्रुव. तुला समजलं का असं म्हटल्यावर तो काय म्हणतो की नारायणा, मला तू दिसावास यासाठी एवढ्या वेळा मी कठोर तपाला बसलो, तुझ्यावर विश्वास ठेवला. हे केव्हा येतं माहिती का? अधिकार वाणी एवढी केव्हा येते? तेवढं तप केलं असेल तर. आणि प्रत्येक वेळी तू मला तुझं रूप न दाखवता तू माया दाखवलीस. तू मला फसवलंयस भगवंता. मी आता डोळे उघडणार नाही आहे अजिबात. अजिबात डोळे उघडणार नाही. नारायणाच्या डोळ्यात पाणी येतं. नारायणाच्या डोळ्यात पाणी येतं. बाळ तू एकदा डोळे उघडून बघ तरी. आणि ध्रुव बाळ मग डोळे उघडतो. ध्रुव बाळ आधी सांगतो, नारायणा, जर यावेळी तू मला फसवलंस तर मी कायमचे डोळे मिटीन, कधीही उघडणार नाही. हा जीव जाईपर्यंत मी आराधनाच करत राहीन. नारायण म्हणतो, बाळ तू एकदा डोळे उघडून तर बघ. तुझा नारायण किती दयाळू आहे ते. आणि नारायणाचे डोळे पूर्णपणे भरलेले असतात अश्रूंनी. ध्रुव बाळ डोळे उघडतो. आश्चर्यचकित होतो नारायणाचं रूप पाहून आणि नारायणाला आलिंगन देतो. इतकी जबरदस्त मिठी मारतो की माझ्या मनातली इच्छा तू कशी पूर्ण केलीस भगवंता. पण ती अवस्था येण्यासाठी आणि ती अधिकार वाणी येण्यासाठी तेवढी साधना करायला पाहिजे ना. नचिकेत काय, नचिकेत 8 वर्षाचा होता. हे धडे आहेत आपल्यासाठी. आपण एवढ्या वयांचे होऊन सुद्धा आपल्याला मायेबद्दल आकर्षण आहे. नचिकेताला यमाने किती आकर्षणं दाखवली हे त्याला सुमार. नचिकेताने सांगितलं, तू मला मायेतलं आकर्षण का दाखवतोयस? मी कुठे कमी पडलोय? मी तुला काय विचारतोय आणि तू मला काय देतोयस? हे ज्ञान, परमज्ञान काय असतं ते मला दे. जे ज्ञान नसल्यामुळे माणूस नरकात जातो, पुन्हा पुन्हा जन्म घेतोय. यमापुढे तो हे बोलू शकतो कारण त्याची तेवढी पात्रता आहे. 8 वर्षाचा नचिकेत यमाच्या दरबारात गेलाय. आणि त्याचप्रमाणे हा ध्रुव बाळ सुद्धा लहान असतानाच वनात निघून गेलाय. पण भक्ती परमभक्ती काय असते याचीही उदाहरणं आहेत. आपल्याला जमेल की नाही, किती करावी, कशी करावी हा प्रश्न नाही आहे इथे. पण आपण एवढी भक्ती केली असेल, आपल्याला काय वाटतं की भगवंत हे देतो का नाही देत, असं का करतो भगवंत. पण आपण तसं काय केलेलं आहे, इतकं आपण काय दिलेलं आहे म्हणून आपल्याला काही मिळणार आहे. काहीतरी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, अटलजींचं वाक्य आहे. आणि असं काय दिलंय आपण आयुष्यात भगवंताला की त्यांनी आपल्याला काही द्यावं. त्यांनी आधीच देऊन टाकलंय सगळं, ज्याची किंमत कधीही करता येणार नाही. लाखो करोडो दिलेत तरी येणार नाही असं त्यांनी देह दिलाय आपल्याला. नंबर 1, त्याच्यात काहीही कमतरता नाही असं देह दिलाय त्यांनी आपल्याला न मागता. आता काय त्यांनी द्यायचं शिल्लक आहे? बुद्धी दिली आहे, देह चालण्यासाठी मन दिलंय, कर्म करत राहण्यासाठी वासना दिल्या. आता काय द्यायचं शिल्लक आहे? काय मागायचं आपण? का मागायचं? का मागायचं? त्याची कृपा मागितली तर सगळं होईल ना. एक एक वस्तू कशाला मागायची त्याला?
आपले प्रयत्न पाहिजेत ईश्वराला प्राप्त करायला. आपल्याला अनुभव आला पाहिजे ईश्वराच्या जाणीवेचा. मग इथे दिसतो तो त्याग, पण त्याग काही कोणी करत नाही, करावा लागत नाही. तो त्याग आपोआप होतो. तो त्याग करावा लागत नाही. मग पुढचं सूत्र मात्र आपल्याला उद्या बघावं लागेल. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.